हिंदूंनी हिंदूंकडूनच मटण विकत घ्यावं असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय। हलाल आणि झटका मटणावरून नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय। तर काही जणांना देशाचा पाकिस्तान करायचा आहे असं राऊत म्हणाले। जिथून घ्यायचं तिथूनच मटण घेणार असं आव्हाड म्हणाले। आपल्या हक्काची मटण दुकानं जिथे 100% हिंदू समाजाचं जिथे प्राबल्य असेल, विकणारा पण हिंदू असेल, कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल, ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही, खरेदी करू नये। आम्ही काय कोणी कोणाकडून खावं बरं का ह्याच्यावरती कोणी कायदे करत नाही। या देशात काही लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान करायचं आहे। या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे जे कोणी खटकावाले आहेत त्यांचे बापदादे नव्हते स्वातंत्र्य लढ्यामध्ये। हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच नव्हता। आणि जे आता खटके झटके उटके करतायत ना त्यांचे बापदादे सुद्धा कोणाचेच नव्हते, हे तुम्हाला मी सांगतो आहे। कोणी कसं खावं, काय खावं, कधी खावं हे सांगणारे तुम्ही कोण हो? तुम्ही कोण? आम्हाला घ्यायचं तिथनंच आम्ही मटण घेऊन, मला तर घ्यायचं तिथनंच मी मटण घेईन। मी मटण घ्यायला जात नाही, पण आता पुढच्या वेळेपासून जरूर जाईन। बघूया कोण अडवतं आम्हाला। जे काही मंत्री महोदय बोलले तर प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे खाण्याचा अधिकार आहे आणि तशा प्रकारची दुकानं जर उघडली जात असतील तर त्याच्यावर कोणाला आक्षेप असण्याचं कारण नाही। याच्या पाठीमागे उद्देश एवढा आहे, जे हलाल खातात त्यांना हलालचं मिळावं, त्यांनाही त्रास होऊ नये, आणि जे हलाल खात नाहीत त्यांना हलाल नसलेलं मटण मिळावं, तर त्यासाठी वेगळंच दुकान थाटावं लागेल। तर त्याच्यामुळे या विधानाकडे सकारात्मक पद्धतीने बघा। कोणाचा खाण्याचा हक्क हिसकावून घेण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे।